वेलकम टू विमेन हेल्पलाइन। सभी सहायक व्यस्त हैं, कृपया कतार में रहें। ऑल कॉल टेकर्स आर बिजी, प्लीज स्टे ऑनलाइन। सभी सहायक व्यस्त हैं, कृपया कतार में रहें। ऑल कॉल टेकर्स आर बिजी, प्लीज स्टे ऑनलाइन। सभी महाराष्ट्र हेल्पलाइन बोला। लाडकी बहीण ई केवायसी. हॅलो, हा बोला. लाडकी बहीण ई केवायसी संदर्भात बोलायचं होतं. बोला. त्याच्यामध्ये एक ऑप्शन चुकलेलं असेल तर आणि सबमिट झालं असेल तर काय करावं लागेल? असं का? ऑप्शन आहे ना तो सरकारी नोकरी. हॅलो हॅलो, आवाज येतोय का तुम्हाला? एक ऑप्शन चुकला असेल तर काय त्याचा काही अपडेट नाही आपल्याकडे. कोणता ऑप्शन चुकवलाय तुम्ही? तेच सरकारी नोकरदार आहात का नाही आहे, नाही तर होत का नाही ते त्याच्यामध्ये काय नाही करायचं होतं तिथे? काय केलं तुम्ही? नाही लिहिलेलं आहे, नाही ऑप्शन दाबलेलं आहे. हा मग बरोबर भरलं ना. दुसरं ते होय केलेलं आहे ऑप्शन. सेकंड मग ऑप्शन बरोबर केलं ना. नाही ते युट्यूब मध्ये दाखवतंय तिकडे दोन्हीकडे होय करायचं होतं म्हणून मी. अहो युट्यूबला काही पण दाखवते. ठीक आहे, एक ऑप्शन नाही आणि एक ऑप्शन होय असं आहे ना? जे पहिलं ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य बरोबर नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत ना. आणि कार्यरत नाहीत म्हणजे नाहीच येणार तिथं. होय कसं येणार? ओके ओके ओके, मी नाही लिहिलं म्हणून मी विचारलं होतं. ठीक आहे थँक्यू. तुम्ही बरोबर केलं. बरोबर केलंय ना? ओके ठीक आहे. हॅलो महाराष्ट्र मला हेल्पलाईन बोला. हॅलो हॅलो हा बोला. नमस्कार मॅडम. हे ई केवायसी मध्ये ते प्रश्न विचारलेत ना, त्याच्यामध्ये ऑप्शन काय टाकायचे? भरपूर कन्फ्युजन आहे इकडे. हां जे पहिलं आहे की सेवानिवृत्तीनंतर तुम्ही निवृत्ती वेतन घेत आहात का? हो हो हां घेत नाहीत हो की नाही? हो बरोबर आहे. हां तिथे नाही म्हणून करा. ओके आणि कुटुंबातील एक विवाहित असेल तिथे होय करा तुम्ही. ओके ओके मॅडम थँक्यू.